हॅलो फ्रेंड्स, टुडे वी स्टार्ट विथ युनिट सेकंड. तर मागच्या सेशनमध्ये आपण फर्स्ट युनिट कंप्लीट केलं होतं. तर त्यामध्ये बेसिक इंट्रोडक्शन ऑफ पायथॉन बघितलं होतं. पायथॉन म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, त्याचे ॲप्लिकेशन्स काय, ते कुठं कुठे यूज करतात, ते कसं इन्स्टॉल करायचं, त्याचे ऑपरेटर्स, कीवर्ड्स, मग त्याचे सिम्पल प्रोग्राम्स बघितले ते. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय, त्यामध्ये डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय, लूप कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय, हे सगळे आपण बघितलं होतं. ठीक आहे. तर आता या सेशनमध्ये आपण काय बघणार आहे, फंक्शन म्हणजे सेकंड युनिट बघणार आहे, युनिट 2. आणि त्यामध्ये कुठला पॉईंट आहे, फंक्शन. हा दोन पार्ट आहेत, फंक्शन आणि हा पार्ट आहे, आणि स्ट्रिंग फंक्शन असे आणखी एक सेकंड पार्ट आहे. तर त्यामध्ये पहिला पार्ट आपण बघणार आहे फंक्शन. फंक्शन्स हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. कुठल्याही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर फंक्शन खूप महत्त्वाचं आहे. कारण की ऑलरेडी आपण सी मध्ये पण बघितलेलं होतं फंक्शन म्हणजे काय. C++ टोटली फंक्शनवरती डिपेंड आहे, क्लास आणि फंक्शनवरती डिपेंड आहे. आणि फंक्शन काय होतं, तुमचा जो मोठा प्रॉब्लेम आहे तो नंबर ऑफ एंटिटीजमध्ये डिवाइड केला जातो. डिवाइड करून तुम्ही काय करता, ते रन करता. डिवाइड करून तुम्ही प्रोग्राम काय करू शकता, रन करू शकता, डेव्हलप करू शकता, इझिली मॉडिफाय करू शकता, अपडेट करू शकता. कारण कसं आहे, एक आपण सिम्पल एक्झाम्पल घेऊ, कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम. तर कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीममध्ये तुम्हाला काय असणार आहे, तर स्टुडंट ॲडमिशन, अटेंडन्स, क्लास इन्फॉर्मेशन, टीचर इन्फॉर्मेशन, सब्जेक्ट इन्फॉर्मेशन, एक्झाम इन्फॉर्मेशन, फीज इन्फॉर्मेशन, रिझल्ट असे सगळे असणार. मग प्रत्येकाचं एक एक फंक्शन करून तुम्ही काय केलं, त्या लोकांना काय केलं, ते काम वाटून दिलं की लवकरात लवकर तुमचं प्रोग्राम आणि प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होईल आणि लवकर सॉफ्टवेअर तुमचं काय डेव्हलप होईल. तर अशा पद्धतीचे टेक्निक्स यूज करण्यासाठी या फंक्शनचा खूप यूज केला जातो. सपोज तुम्हाला फक्त ॲडमिशनमध्ये चेंजेस करायचे आहेत तर तुम्ही फक्त त्याच फंक्शन जाऊन तुम्ही काय शकता, चेंज करू शकता. सो इट इज व्हेरी इझी टू अपडेट. सपोज तुम्हाला काय करायचं, एक्झामचा पॅटर्न आता चेंज झालेला आहे, आता ऑनलाईन घेतलेला आहे आणि ऑब्जेक्टिव्ह घेतलेला आहे. फक्त एक्झामच्या फंक्शनमध्ये जाऊनच फक्त बदल करायचे, बाकीच्या कुठल्याही कोडिंगला हात लावायचे नाही, कुठेही चेंजेस करायचे नाही. आणि फक्त स्पेसिफिक लोकांना, म्हणजे सपोज 100 लोकांची टीम आपली, 10-10 लोकांनी एक एक फंक्शन डिवाइड करून दिलं तर 10 दिवसामध्ये एक पूर्ण अख्खं सॉफ्टवेअर डेव्हलप होईल. सपोज 10 लोकांनाच आपण ते सॉफ्टवेअर दिलं तर त्यांना 100 दिवस लागतील 10 फंक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी. सो युझिंग द फंक्शन इट इज व्हेरी इझी टू अपडेट, इझी टू डेव्हलप आणि इझी टू डिलीट. म्हणजे काय त्यातलं डिलीट करायचं तेवढंच पार्ट डिलीट होणार आहे, तुमचा सगळा कोड अख्खा चेक करत बसावा लागणार नाही तुम्हाला. तर ठीक आहे, तर अशा पद्धतीने फंक्शनचा खूप उपयोग आहे. आणि तुम्हाला सी असेल, C++ असेल, कोर जावा असेल, ॲडव्हान्स जावा असेल, तर पायथॉन असेल, HTML असेल, जावा स्क्रिप्ट असेल, VB स्क्रिप्ट असेल, ASP.NET असेल, C#.NET असेल, मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, कुठल्याही ठिकाणी फंक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. फंक्शनशिवाय कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही विचार करू शकत नाही आहे. त्यामुळे पायथॉनमध्ये सुद्धा काय, फंक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. Functions are the most important aspect of application. A function can be defined as organized block of reusable code. म्हणजे तुम्ही एकच कोड सारखं सारखं काय करू शकता, रियूज करू शकता. एकदा तुम्ही फंक्शनला की मल्टिपल टाइम तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता किंवा ते यूज करू शकता. सो दॅट्स वाय फंक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द डेव्हलपमेंट अँड इट कॅन बी रियूज बाय मल्टिपल टाइम. सो वेन एव्हर यू रिक्वायर, म्हणजे तुम्हाला कधी हवं असेल तेव्हा तुम्ही काय करू शकता, ते कॉल करू शकता, यूज करू शकता आणि चेंज करू शकता. So Python allows us to divide large problem into basic in building blocks known as function. म्हणजे तुमचं जे लार्ज प्रॉब्लेम आहे, जसं आपण मार्च भेटतं कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम, एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर आपण काय केलं, जसं ऍडमिशन, टीचर इन्फॉर्मेशन, स्टुडंट इन्फॉर्मेशन, फीज इन्फॉर्मेशन, क्लास इन्फॉर्मेशन, अटेंडन्स इन्फॉर्मेशन, असं आपण काय केलं, टोटली डिवाइड करून घेतलं फंक्शनमध्ये. सो द फंक्शन कंटेन्स द सेट ऑफ प्रोग्रामिंग स्टेटमेंट्स इन्क्लूज बाय कर्ली ब्रेसेस. तुमचे जे फंक्शन आहे हे कर्ली ब्रेसेसमध्ये इन्क्लूज केलं असतं. A function can be called multiple times to provide a reusability and modularity to the Python program. तुम्ही रियूज करू शकता आणि परत मॉडिफाय करू शकता पायथॉनचा वापर करून. A function helps to programmer to break the program into smaller part. फंक्शनचा उपयोग करून काय शकता, तुमचा प्रोग्राम छोट्या छोट्या पार्टमध्ये काय करू शकता, ब्रेक करू शकता. इट ऑर्गनाइज द कोड व्हेरी इफेक्टिव्हली अँड अवॉइड द रिपिटेशन ऑफ द कोड. हे चांगल्या पद्धतीने बघा, तेवढंच पार्ट आपल्याला विचार करायचा आहे, त्या डेव्हलपरला फक्त ॲडमिशनचाच विचार करायचा आहे, ॲडमिशनच्या कोडवरच विचार करायचा आहे. इझिली तो डेव्हलप करू शकतो आणि रिपिटेशन फंक्शनचा वापर केला तो काय करू शकतो, फंक्शन रिपीट होत नाही. म्हणजे तुम्ही रिपीटेडली काय करू शकता, तुम्ही ते यूज करू शकता. ॲज द प्रोग्रामर ग्रोथ, फंक्शन मेक्स द प्रोग्राम मोर ऑर्गनाइज्ड. जसं प्रोग्राम जाईल वाढत जाईल तसं चांगल्या पद्धतीने तुमचा वेल ऑर्गनाइज तुमचा कोड तिथे तयार होईल. Function provides us a various inbuilt functions like range, print, although the user can create its functions which can be called as user defined function. फंक्शन मध्ये सुद्धा काय काही इनबिल्ट फंक्शन्स आहेत, जसं रेंज आहे, प्रिंट आहे, तसं इनबिल्ट फंक्शन आहे. परंतु युजर त्याच्या रिक्वायरमेंटनुसार डेव्हलप करण्यासाठी युजर डिफाईन फंक्शन पण दिलाय. तो काय स्वतःच्या मर्जी, स्वतःची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी काय असू शकतो, स्वतःचे फंक्शन सुद्धा काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो, डिफाईन करू शकतो. म्हणजे दोन प्रकार दिले फंक्शनचे, युजर डिफाईन फंक्शन आणि बिल्ट इन फंक्शन. युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय,
युजरची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी जे फंक्शन लिहिले जातात त्याला युजर डिफाईन फंक्शन म्हणतात, आणि काही ऑलरेडी इनबिल्ट फंक्शन आहे त्याला काय म्हणतो आपण बिल्ट इन फंक्शन म्हणतो. बरोबर. तर नेक्स्ट आपण बघणार आहे आता पहिल्यांदा युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय किंवा ॲडव्हान्टेज ऑफ फंक्शन्स आपण पहिल्यांदा बघूया. फंक्शनचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा. देर आर द फॉलोइंग ॲडव्हान्टेजेस ऑफ फंक्शन्स. युजिंग फंक्शन्स वी कॅन अवॉइड रिरायटिंग द सेम लॉजिक और कोड अगेन अँड अगेन इन प्रोग्राम. मग फंक्शनचा वापर करून एकच लॉजिक किंवा एकच कोड सारखं लिहावं लागत नाही. एकदा तुम्ही लिहिला तर ते फंक्शन कुठेही कसंही तुम्ही कॉल करू शकता. We can call functions multiple times in a program and anywhere in the program. मल्टिपल टाइम फंक्शन कॉल करू शकता आणि कुठेही फंक्शन तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता जेव्हा तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा. आणखीन एक इथं दिलेलं नाही आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो किंवा प्रोग्रामिंग डेव्हलपमेंटचा अनुभव असल्यामुळं की फंक्शन सपोज तुम्ही 100 वेळा कॉल केला, एक फंक्शन तुम्ही 100 वेळा कॉल केला, कंपाईल होताना तो एकदाच कंपाईल होणार आहे. कंपाईल होताना एकदाच कंपाईल होणार आहे, बाकीचे फक्त तो होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे. बाकीचे फक्त काय होणार तो एक्झिक्यूट होणार आहे. सो इट कॅन रिड्यूस युअर एक्झिक्युशन टाइम, डेव्हलपमेंट टाइम अँड इट कॅन इन्क्रीज युअर एक्झिक्युशन स्पीड ऑफ प्रोग्राम. म्हणजे तुमच्या प्रोग्रामच्या एक्झिक्युशनचा स्पीड काय होणार आहे वाढणार आहे, कारण का 100 वेळा तुम्ही फंक्शन कॉल केला, कंपाईल होणार फक्त एकदाच कंपाईल होणार, बाकीचे 99 टाइम्स तुमच्याकडे प्रोग्राम फक्त एक्झिक्यूट होत राहणार आहे. We can track a large Python program easily when it is divided into the multiple function. मग मल्टिपल फंक्शन डिवाइड केल्यामुळे तुम्हाला काय करू शकता प्रोग्राम प्रॉपरली ट्रॅक करू शकता, कुठलं फंक्शन कुठेपर्यंत चालू आहे, काय चालू आहे, त्याचं प्रॉपर रिपोर्टिंग तुम्ही घेऊ शकता. एकत्र जर तुमचं प्रोजेक्ट चालू असेल एकाच डेव्हलपर टीमकडं तर ते तुम्हाला ट्रॅक करणं खूप अवघड जातं. कुठलं फंक्शन मागं राहिलेलं काय राहिलं हे प्रॉपरली ट्रॅक तुम्हाला करता येतं आणि त्याचे प्रॉब्लेम्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. रियुजेबिलिटी इज द मेन अचिव्हमेंट ऑफ अ पायथॉन प्रोग्राम. सगळ्यात म्हणजे पायथॉनच नाही तर सी मध्ये फंक्शन तुम्ही परत तुम्ही रियूज करू शकता. जो कोड तुम्ही लिहिलाय फंक्शन लिहिलंय ते परत तुम्ही काय करू शकता रियूज करू शकता. इट इज अ मेन ॲडव्हान्टेज ऑफ फंक्शन. However, function calling is always overridden in a Python program. So now we take creating a function. User defined function आपण पहिल्यांदा बघूया. तर how we are going to create a function in Python. Python provides a def keyword to define a function. The syntax of the defining function is as follows. Python मध्ये def keyword आपण लिहितो, जसं आपण C मध्ये वर्ड असं लिहितो, ठीक आहे, इंट लिहितो, कॅर लिहितो, फ्लोट लिहितो, तसं यामध्ये काय डीएफ नावाचं फंक्शन आहे किंवा सिंटॅक्स आहे, कीवर्ड आहे की त्याचा उपयोग करून तुम्ही काय शकता फंक्शन डिफाईन करू शकता. सिंटॅक्स काय दिले बघा, डीएफ माय अंडरस्कोर फंक्शन पॅरामीटर, म्हणजे तुम्हाला जे पॅरामीटर पास करायचे ते, फंक्शन ब्लॉक म्हणजे ऍक्च्युअल जो तुम्ही कोड लिहिणार आहे फंक्शन जातो कोड लिहिणार आहे फंक्शन ब्लॉक मध्ये, आणि या फंक्शनचा आउटपुट कुठं असणार तुमचं रिटर्न एक्सप्रेशन मध्ये असणार आहे. कुठं असणार आहे रिटर्न एक्सप्रेशन मध्ये तुमचं काय असणार तुम्ही तुमचं आउटपुट असणार आहे. ठीक आहे, डीएफ आहे कीवर्ड आहे, माय फंक्शन तुमचं फंक्शनचं नाव आहे, तुम्ही फंक्शनला पाहिजे ते तुम्ही नाव देऊ शकता कारण की युजर डिफाईन फंक्शन आहे, युजरची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी. पॅरामीटर्स मध्ये तुम्हाला जेवढे पॅरामीटर्स पाहिजे तुम्ही पास करू शकता युजरच्या रिक्वायरमेंटनुसार. फंक्शन ब्लॉक मध्ये काय होणार आहे तुम्ही ऍक्च्युअल कोड लिहिणार आहे जो तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे ते रिटर्न एक्सप्रेशन. जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ, ऍडिशन करायचं किंवा सम करायचं आपल्याला, डिफाईन सम, सपोज ए कॉमा बी पास केलं तुम्ही, सी इक्वल्स टू ए प्लस बी आणि रिटर्न तुम्ही सम करणार आहे रिटर्न सी. अशा पद्धतीने तुम्ही इथे कोडिंग करू शकता. ठीक आहे, सो दिस इज अबाउट क्रिएटिंग द फंक्शन. फंक्शन कॉलिंग बघा, in Python after the function created we can call it from the another function. A function must be defined before the function calls. मग तुम्ही फंक्शन कॉल करू शकता, ठीक आहे, बाकी अगोदर आपण यूज करतो तसं, पण फंक्शन कॉल करायच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागणार ते डिक्लेअर करावं लागणार आहे किंवा ते डिफाईन करावं लागणार आहे. फंक्शन काय करावं लागणार आहे डिफाईन करावं लागणार आहे. अदरवाइज द फंक्शन इंटरप्रिटर गिव्स अन एरर टू कॉल फंक्शन, यूज द फंक्शन नेम फॉलोड बाय द पॅरेंथेसिस. सपोज तुम्ही तसं नाही केला तर तुम्हाला कंपायलर काय करणार एरर देणार आहे, आणि जेव्हा तुम्ही फंक्शन येणार आहे तेव्हा तिथे काय दिसणार आहे कोलन हे पॅरेंथेसिस द्यावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करणार फंक्शनचं डेफिनेशन लिहिणार आहे. एक्झाम्पल दिले बघा इथं, हॅलो वर्ल्ड, फंक्शन डेफिनेशन डिफाईन हॅलो अंडरस्कोर वर्ल्ड आणि प्रिंट हॅलो वर्ल्ड, आणि फंक्शन कॉल केलंय हॅलो वर्ल्ड, आणि तुम्हाला इथे काय दिसणार आउटपुट हॅलो वर्ल्ड, कारण का आपण तेच कोड काय केलेलं आहे तेच स्टेटमेंट काय केलं प्रिंट केलेलं आहे. The return statement. Return statement म्हणजे काय बघा, return statement is used to add to the end of function and returns the result of function. It terminates the function execution and transfer the result where the function is called. म्हणजे काय असणार तुम्ही जो कोड करणार आहे त्याचं आउटपुट तुम्हाला यामध्ये दिसणार आहे, जे आउटपुट पाठवण्याचं काम कोण करणार आहे, रिझल्ट नावाचं कीवर्ड करणार आहे, सॉरी रिटर्न नावाचं काय करणार आहे कीवर्ड करणार, तो काय करणार तुमच्या फंक्शनचं आउटपुट किंवा तुमचं रिझल्ट तो काय रिटर्न करणार आहे. The return statement cannot be used outside the function. तुमचं रिटर्न फंक्शन आहे ते तुम्ही रिटर्न स्टेटमेंट आहे ते फंक्शनच्या बाहेर तुम्ही वापरू शकत नाही. त्याचं एक्सप्रेशन बघा, रिटर्न एक्सप्रेशन लिस्ट, म्हणजे तुम्ही काय काय व्हॅल्यू रिटर्न करणार आहे त्याचं एक्सप्रेशनची लिस्ट.
एक्झाम्पल दिले बघा. कन्सिडर द फॉलोइंग एक्झाम्पल. डिफाईन फंक्शन def सम नावाचं फंक्शन आपण डिक्लेअर केलं आहे. ठीक आहे. a इक्वल्स टू 10, b इक्वल्स टू 20, c इक्वल्स टू a प्लस b, रिटर्न c. म्हणजे काय केलं आपण इथं c रिटर्न केलेलं आहे. काय केलंय c म्हणजे यांचे ऍडिशन रिटर्न केले. मग प्रिंट द सम इज सम इंटू ब्रॅकेट म्हणजे फंक्शन सम नावाचं फंक्शन काय केलेलं आहे कॉल केलेलं आहे. आणि इथं आउटपुट काय दिसलं सम इज 30. ह्याचे सगळे प्रोग्राम आपण सेपरेट प्रॅक्टिकल सेशनमध्ये बघणार आहोत. तर फक्त आपण इथं थेरॅटिकल पार्टमध्ये प्रोग्राम आपण चेक करणार आहे आणि हे सगळे प्रोग्राम किंवा ह्याच्यापेक्षा जास्त प्रोग्राम आपण प्रॅक्टिकल सेशनमध्ये चेक करणार आहोत. नंतर बघणार आहे बघा तेच इथं त्याचे डिटेल्स दिलेत खालच्या बाजूला. क्रिएटिंग फंक्शन विदाउट रिटर्न स्टेटमेंट. विदाउट रिटर्न स्टेटमेंट तुम्ही फंक्शन लिहिला तर काय आउटपुट येणार आहे बघा. डिफाईन सम बरोबर a इक्वल्स टू 10, b इक्वल्स टू 20, c इक्वल्स टू a प्लस b आणि प्रिंट सम फंक्शन आपण काय केलं इथे कॉल केलेलं आहे. तर त्यानंतर आउटपुट काय इथे आलेलं आहे नन. नन का आलेलं आहे कारण का तुम्ही रिटर्न स्टेटमेंट वापरलेलं नाही, कुठलीही व्हॅल्यू रिटर्न केलेली नाही म्हणून तुम्हाला इथे काय आलेलं आहे एरर आलेलं आहे. बरोबर आहे. तर नेक्स्ट कन्सेप्ट काय आपली आर्ग्युमेंट इन फंक्शन. फंक्शन मध्ये मला आपल्याला आर्ग्युमेंट्स पास करायचे काही व्हॅल्यूज पास करायचे असतील तर जसं तुम्हाला मी मागाशी म्हटलं की सम इंटू ब्रॅकेट a प्लस a कॉमा b तसे तुम्हाला काही आर्ग्युमेंट्स पास करायचे असतील तर तुम्ही काय ह्या कन्सेप्टचा यूज करू शकता. द आर्ग्युमेंट्स आर टाइप ऑफ इन्फॉर्मेशन विच कॅन बी पास्ड इंटू द फंक्शन. द आर्ग्युमेंट्स आर स्पेसिफाईड इन द पॅरेंथेसिस. वी कॅन पास एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स बट दे मस्ट बी सेपरेट देम विथ द कॉमर्स. तुम्ही पाहिजे तेवढे पॅरेंथेसिस की पॅरामीटर तुम्ही त्यामध्ये पास करू शकता. प्रत्येक पॅरामीटर तुम्ही काय करू शकता कॉमा आणि काय करू शकता सेपरेट करू शकता. एक्झाम्पल दिले बघा. कन्सिडर द फॉलोइंग एक्झाम्पल विच कंटेन्स द फंक्शन दॅट एक्सेप्ट स्ट्रिंग ॲज अ आर्ग्युमेंट. पुढच्या एक्झाम्पल मध्ये स्ट्रिंग ॲज अ आर्ग्युमेंट घेतलेला आहे. डिफाईन FENC फंक्शनचं नाव आहे. नेम पास केलं आपण प्रिंट हाय नेम इथं पण पास केलेला आहे. आणि FEN मध्ये काय केलं आपण देवांश नावाचं आपण स्ट्रिंग काय केलं पास केलेलं आहे. म्हणजे काय होणार आहे हे देवांश हे नाव इथे नेम मध्ये पास होणार आहे. सो प्रिंट हाय नेम. नेम मध्ये कुठली व्हॅल्यू पास केली पॅरामीटर पास केले आपण देवांश हे स्ट्रिंग पास केलं आहे. तर आउटपुट काय येणार आहे हाय देवांश. नंतर काय केलं आपण आणखीन एक प्रोग्राम घेतलेला आहे जसं आपण अगोदर डिस्कस केलं होतं. def sum into bracket a comma b return a plus b. So here we can take a user values from the user. So a is equals to int into bracket input enter a, b is equals to int into bracket input enter b. युजर कडून याची व्हॅल्यू येणार आहे आणि बी ची पण व्हॅल्यू येणार युजर कडून आपण रिस्पेक्टिव्हली ए आणि बी मध्ये स्टोअर केलं आहे. आणि प्रिंट सम इक्वल्स टू सम इंटू ब्रॅकेट ए कॉमा बी म्हणजे इथे आपण काय केले पॅरामीटर पास केलेत बघा. काय पास केलेत पॅरामीटर. ए आणि बी ची व्हॅल्यू युजर कडून येणार आहे हे इथे पॅरामीटर पास केलेत ते व्हॅल्यूज इथं ए आणि बी ला असणार आहे आणि तो रिटर्न ए प्लस बी म्हणजे त्या दोघांचे ऍडिशन करणार आहे तर रिटर्न होणार आहे आणि तुम्हाला आउटपुट दिसणार आहे. ठीक आहे. इथं आउटपुट कसं येईल बघा. ए ची व्हॅल्यू तिने काय पास केले 10, बी ची व्हॅल्यू काय पास केले 20 आणि इथं पास होणार आहेत आणि ए प्लस बी म्हणजे 10 प्लस 20 इथे 30 तुम्हाला आउटपुट दिसणार आहे. तर फंक्शन कॉलिंग मध्ये पण दोन प्रकार आहेत कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. आतापर्यंत तुम्ही जे बघितलं ते कॉल बाय व्हॅल्यू बघितलं आहे. कॉल बाय रेफरन्स. कॉल बाय रेफरन्स मध्ये काय होतं सपोज तुम्ही रन टाइमला काही चेंजेस केले म्हणजे खाली काय तुम्ही चेंजेस केले डेफिनेशन मध्ये म्हणा किंवा फंक्शन कॉलिंग मध्ये काय चेंजेस केले तर फंक्शन डेफिनेशन मध्ये तुम्हाला काय होणार आहे चेंज होणार आहे. मग दोन्ही ठिकाणी इन बोथ एरियाज यू आर गोइंग टू चेक द इफेक्ट ऑफ चेंजेस using the call by reference in Python. In Python, call by reference means passing the actual values as arguments in function. All the functions are called by reference. प्रत्येक फंक्शन जे आहे हे call by reference नीच काय केलं तर कॉल केलं जातं. All the changes made to be reference inside the function revert back to the original value referred by the reference. म्हणजे तुम्ही जे काय फंक्शन मध्ये चेंजेस करणार आहे फंक्शनच्या आतल्या बाजूला ते काय होणार तुम्हाला ओरिजिनल फंक्शन मध्ये तुम्हाला त्याचं रिफ्लेक्शन काय होणार दिसणार आहे. बघा एक्झाम्पल बघू आपण कॉल बाय रेफरन्सचं. एक लिस्ट घेतलेली आहे त्यांनी त्यामध्ये डिफाईन चेंज लिस्ट अंडरस्कोर लिस्ट वन पॅरामीटर पास केलंय. लिस्ट वन डॉट अपेंड 20 अपेंड म्हणून काय होतं लिस्ट मध्ये व्हॅल्यू ऍड होते. लिस्ट वन डॉट अपेंड 20 लिस्ट वन डॉट अपेंड 30 प्रिंट लिस्ट इनसाइड द फंक्शन लिस्ट वन. परत डिफाइनिंग अ लिस्ट डिफाईन केलेली आहे लिस्टला व्हॅल्यू दिलेली आहे तिने. लिस्ट वन इज इक्वल्स टू 10, 30, 40, 50. So we can assign the values to the list one. So when we call the function, the change list one, we can pass this 10, 30, 40, 50. It does not pass. We does not know the changes which will be made in the list. That is, values will be append after the defining list. That is 20 and 30.
So we can call the function like print list outside the function list1. But in this situation, they are going to update the values of list, that is 10, 30, 40, and also they are going to print append the values like 20 and 30, because we can use concept is here, that is call by reference. We can use the concept like call by reference. So we can print the values inside function also, or we can print all the values, and outside function also we can print the all the values. So list inside function, that is 10, 30, 40, 50, 20 and 30 inside function also, and same output for the outside function also, because we can use the call by reference. Then we are going to take another one example, mutable object. You can, here we, in this example we are going to use the string def change underscore string str. So str is equals to str plus house u, and print the statement like printing the string inside a function str. Then we are going to pass another one string, that is string1 is equals to hi, I am there. So change underscore string function here we are going to call, and in that function we are passing the argument like string1, and above definition we are passing the argument like str. So finally the result is the output of this function is printing the string outside the function is string1. So output is printing the string inside a function, hi, I am there, how's you. The both string will be printed inside the function, but in printing the string outside the function, hi, I am there, it is not going to print the how's you because it is outside the function. Here only print the statement which will be stored in the string1, not in the string. So there are different types of arguments which are we are going to pass in a function that is known as or called as types of arguments. There may be several types of arguments which can be passed at the time of function call. The first one is a required argument, second one is keyword arguments, and third one is a default argument and variable length of argument. Required argument means what? Till now we have to learn about the function calling in Python. However, we can provide the arguments at the time of function call. As far the required arguments are concerned, they are the arguments which are required to be passed at the time of function calling with the exact match of their position in the function call at the function definition. If either of argument is not provided in the function call, or the position of the arguments is changed, the Python interpreter will show the error. Requirement argument म्हणजे काय? Suppose आपण मगाशी पण म्हणलं होतं की सम इंटू ब्रॅकेट ए कॉमा बी, जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो तेव्हा सुद्धा आपल्याला काय करायला पाहिजे, तर सम इंटू ब्रॅकेट ए कॉमा बी प्रॉपर आर्ग्युमेंट आपण पास केले पाहिजे, आणि तिथे आर्ग्युमेंट 100% पासच केले पाहिजे. आणि ज्या सिक्वेन्सने आपण कॉल केलं त्याच सिक्वेन्सने आपण काय केलं पाहिजे, पास केलं त्या आर्ग्युमेंट वरती, त्याच सिक्वेन्सने आपण काय केलं पाहिजे, ते आर्ग्युमेंट तिथं पास केले पाहिजे, तरच ते प्रॉपरली फंक्शनचं आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. अदरवाइज पायथॉनचं कंपायलर तुम्हाला काय करणार आहे, एरर देणार आहे. बघा example def fun func name message equals to hi plus name, return message name equals to input enter the name, print func name. म्हणजे काय युजर कडे आपण नेम एंटर करणार आहे, ते नेमला पास होणार आहे, आणि इथं फंक्शन कॉल केलेलं आहे तर नेम, तर इथे काय होणार, हाय तुम्ही जे काही नाव पास केलं असेल, देवांश असेल काय असेल, तर ते तुम्ही काय ते प्रिंट होणार आहे. इथं आउटपुट दिलं बघा, इंटर द नेम, आणि नेम पास केले जॉन, and hi John, the output of program is hi John. So here we have to compulsory pass the arguments, then only the function or program will execute properly. Then another example is for the calculating the simple interest. So def simple interest PTR, here we can pass the three parameters like principal amount, rate of interest, and time in the year format. So return P into T into R into bracket complete divided by 100. So we can take the argument from the user, that is P equals to float into bracket input, enter the principal amount, R is equals to float into bracket input, enter the rate of interest, T is equals to float into bracket input, enter the time in the years. So print simple interest. So simple interest PTR. So here you can pass the PTR in a proper way. So it will give the output like enter principal amount, we can enter the principal amount like 5,000, enter the rate of interest like 5%, enter the time in the year 3 years, and simple interest is 750 rupees. So you can, here we can calculate the simple interest. So then we take another one example like def calculate a comma b, return a plus b.
So here we can pass the calculate, we can pass only one argument like 10. So it will give the error because in this example you can pass two arguments, but we can call, when we call the function in that situation we can pass only one argument, so it can show the error message to the user or us. So this is all about the arguments. Then we are going to see the default argument. Default argument means what? In the above example, we can take arguments from the user. In default argument, the arguments are by default fixed. It does not change the arguments. The arguments are fixed. That is known as a default argument. That is known as the default argument. So whenever you are going to call the functions, then every time they are going to give the same output to the user. So that's why you can use the default argument. So Python allows us to initialize the arguments at the function definition. If the value of any of the arguments is not provided at the time of function call, then that argument can be initialized with the value given in the definition, even if the argument is not specified at the function call. म्हणजे सपोज फंक्शन कॉल करता तुम्ही कुठले आर्ग्युमेंट पास केलं नाही, तर बाय डिफॉल्ट तुम्ही जे फंक्शन डेफिनेशन लिहिताना जे आर्ग्युमेंट पास केले तेच आर्ग्युमेंट कन्सिडर करून त्याच्या थ्रू तुम्हाला काय मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे. त्याच्या थ्रू तुम्हाला काय मिळणार आहे, आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. सो df print me name comma age equals 22, then print my name is name and age is age. So print me into bracket name is equals to John. So in this situation we can pass the argument name, so we can pass the value for the name is John. So output of this program is my name is John and age is 22. Here we does not pass the value of age, we does not pass the parameter for age, but we can pass the default argument in function definition, that is age equals to 22. So it will automatically print that output or that age value to the screen. So my name is John and age is 22. So we have to take another one example. In this situation we can pass both the values. So both the situation, define def print me name comma age equals to 22, print my name is name and age is age. So print me name is equals to John. Here we can only pass the name, and in another time we are going to call the function that name is print me age equals to 10, name equals to David. So in this situation my name is John, in that situation age is 22. So here we can pass a John, and another time when we are going to call the function print me, in that situation my name is David and age is 10. Here can pass the name and age also. We can pass both the parameters. That's why they are going to print both the parameters. In above, when we call the first time that function, we can pass the name, so it will print the name of that John only, and age will be taken by default. So that's why default argument is used here. Variable length, when we use user-defined function or any big application, we does not know how many arguments are going to pass by the user. How many arguments pass by the user we does not know. So in that situation, the variable length argument is used. So there can use the pointer concept in C. So in large projects, sometimes we may not know the number of arguments passed in the advance. In such case, Python provides us a flexibility to offer the common comma separated values, which are internally treated as tuples. Tuples means collection of objects, or it is known as the like a list at the function call. By using the variable length arguments, we can pass any number of arguments. किती arguments तुम्ही काय शकता पास करू शकता. जेव्हा मोठं सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप करता तेव्हा तुम्हाला माहित नसतं की किती व्हॅल्यूज तुमच्या इथे पास होणार आहेत, काय होणार आहे. मग त्या सिच्युएशनला तुम्ही काय करू शकता, arguments किंवा हे variable length argument काय करू शकता, तुम्ही यूज करू शकता. So we can take an example for that. Def print me into bracket star names. Print type of passed argument is type into bracket names, and printing the passed argument, and for name is equals to main name in names, print name. So print me John, David and Smith. So in this situation we can pass 4 different arguments. So when in above function definition we can pass a variable length, so it will take automatic that string and print to the user. So in first print statement, type of passed argument is type. It will show the type of argument, that is class tuple, and after that we are going to print the statements of that program, or statements or names in that string or tuple. So print the passed argument is John, David, Smith and Nick. Okay, so likewise the output will be given by the compiler.
So now we see the inbuilt function. Inbuilt function means what? The function which will already stored in the Python. That functions are known as the inbuilt functions, which are already coded and stored in the library of Python. That functions are known as the inbuilt function. We does not write any code in that function. Just we only pass the arguments in that function. So that functions are known as the inbuilt function. The Python built-in functions are defined as the functions whose functionality is predefined in Python. The Python interpreter has several functions that are always present for user. These functions are known as built-in functions. There are several built-in functions in Python which are listed below. There are several functions in Python, but we are taking some important function in this session. That is, first one is ABS. It will show you the absolute value of the passing arguments. That is known as the ABS function. The Python ABS function is used to return the absolute value of number. It takes only one argument, a number whose absolute value is to be returned. So ABS function only take one argument and it will give the absolute value of that number. The argument can be an integer or floating point number. If the argument is complex number, then ABS returns its magnitude. So it will take an integer number also and float number also, and it will return you the absolute value of that number. In the first example, we are going to take integer is equals to -20, and we can apply the Python ABS function on that. Then another example, we can use the floating point, that is floating is equals to -20.83. We can apply the function like ABS into bracket floating. The output of this program is absolute value of -20 is 20 and absolute value of -20.83 is 20.83. So it will give you the absolute value of that variables or numbers. Then you can use here the bin function. It will show you the binary value of that given number. Bin function used to represent the binary value of that number. In this example, we are going to take the value of x is equals to 10 and y equals to bin into bracket x. So bin function will assign the binary value to the variable y. Then we are going to print y values. So it will prefixed by the 0b. So 0b is prefix value of that binary and 1010 is the binary value of 10. Then another example of function, built-in function is bool, true or false. So bool converts the value to be boolean, true or false, using the statement truth testing procedure. It is also known as truth testing procedure. The given statement is truth or not. Test equals to blank. Yes, it is false. So test is bool test1. So you can pass the test1, but in this statement there is no argument will be passed. So that's why it is false. Test is equals to 0. Yes, there is value, so that it will return true. Likewise, we can test the cases. That's why it is known as a bool function. In Python bytes, it can convert your all string into bytes. That is UTF, unified text format. The Python bytes in Python is used for the returning a byte object. It is an imitated version of a byte array function. So here we are going to take an example like string is equals to hello world. So array is equals to byte into bracket string comma UTF. UTF means what? Unified text format version 8. It will convert your string format into the byte code and you can easily print like array. So it will give you a output like hello world. Then compile. It is very interesting function because in this situation we can store a number of codes, line of codes into single string, and runtimely in the code also we can save that program and execute that program using the exec function. The Python compile function takes source code as an input and returns the code object which can later be executed by exec function. So we can take an object or source code as an input as a string, and we can execute that code using the exec function. Let's take an example. Code underscore str is equals to single quote x equals to 5 slash n, y equals to 10 slash n. It will escape sequence. It will print the statement to the next line. So then print into bracket sum is equals to x plus y. We can add the numbers
of x and y runtimely, and write that all code in a single string. And code equals to compile code str. So we can using the function like compile, and we can pass the code of this above string, that is code str, and the value code will be stored in sum.py. Py is the extension of Python file. So sum.py is the name of the file, and exec function will be applied on that file. So print type code and exec code, and you can pass the value of x. C. The type of code is a class code, and sum is 15. 5 x, value of x is 5, value of y is 10. Here we can add the value of x and y, and it will give you the output like 15. So it is very important and interesting. The Python exe function is used for the dynamic execution of Python program, which can be either be string or object code, and it accepts large block of code. म्हणजे number of codes तो काय करतो एक्सेप्ट करतो स्ट्रिंग मध्ये, आणि तो रन टाइमलाच काय करतो तुम्हाला कोड एक्झिक्यूट करून दाखवतो. ठीक आहे, कंपाइल पण करतो आणि एक्झिक्यूट पण करतो. ठीक आहे, exe फंक्शनचे आणखीन काही एक्झाम्पल्स दिले आहेत. x इक्वल्स टू 8 आणि exec प्रिंट x is equals to 8 आहे का कंडिशन? yes, x is equals to 8 आहे. देन exec प्रिंट x plus 4, म्हणजे अख्खा कोड ह्याची आवश्यकता नाही आहे. जसं सी मध्ये तुम्ही void main लिहिता, हॅश इनक्लूड लिहिता, व्हेरिएबल डिक्लेअर करता, void main लिहिता, गेट ch लिहिता, क्लिअर स्क्रीन लिहिता, एवढं सगळं ह्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, जे काय तुम्हाला एक्झिक्यूट करायचं तुम्ही exec प्रोग्राम मध्ये लिहा, स्टेटमेंट लिहा, डायरेक्ट तुम्हाला एक्झिक्यूट होईल. exec print x plus 4 addition is 12. So this is very interesting function. Then next is Python sum function. As the name says, Python sum function is to get the sum of given number. Okay, so s is equals to sum into bracket in square bracket 1 comma 2 comma 4, then print s. So 1 plus 2 plus 4 is 7. Then again we have to take another one example. S is equals to sum into bracket square bracket 1 comma 2 comma 4 square bracket complete and 10. So 1 plus 2 plus 4 is 7, and another we can have the value like 10. So it will give you the output is like 17. Then Python EVL function. The Python EVL function presses the expression passed to the runs the Python expression code within the program. ठीक आहे, तर तुमच्या प्रोग्राममध्ये जो कोड दिला आहे तो एक्झिक्यूट करण्याचं काम कोण करतो? exec सारखं तो यूज करतो. सो हियर वी कॅन टेक एक्झाम्पल लाईक x इक्वल्स टू 8 प्रिंट EVAL into bracket x plus 1. So directly we can add the variable and value. This is only possible in Python. Okay, it is very important advantage of Python. We can directly calculate the values and variables both simultaneously. Okay, using the string, it is single is a value of string. EVL into bracket x plus 1, the output is 9. Then float function. It will show you the float value. So that's why you can pass the value, it will convert it to the float, and it will show the float value like 9.0, 8.19. So minus float value, and it also escape the sequence space, white space. And when you pass the string into the float, it does not take a string as a float. It will does not convert the string value into the float. It will show you the error. Then format function. We can convert the different kinds of values in a different format. Okay, so let me understand this function using the example. See here, print format 1, 2, 3, D. D means decimal, that is integer value. It will give the output like 1, 2, 3. Then print format 123.4567898, that is into bracket F. So it will show print the float value. In binary format, print format 12 comma B. So B indicates that we have to print this value in the form of binary. So binary value of 12 is 1100. So like that we can convert the values like different format. So D is for decimal, F is for float, and B is for binary. So this is also very important function, format. And get attribute, when we have to print some specific attribute from the class, in that situation we can use the get attr, that is attribute.
The Python getAttr, get attribute function, returns the value of named attribute of the object. It is not found, it returns the default value. Let's take an example like class. Class is a keyword. It indicates that we are going to define a class, and details is the name of the class. In that class, we can write a code like age equals to 22 and name is Philip. Then details equals to capital D tails function we are going to call and assign the value of that function is details. Print the age is getAttr details age. In this situation, we are only print the age. So that's why this is one of the type to print a specific value from the class and specific attribute from the class. Then print age is details.age. In details, the all values are stored in the detail class, and we have to print the specific value from that class. So in that situation, we can write like details.age. So it will give the same output to the both code. Age is 22, age is 22. Then Python length function. It is used to calculate the length of string. It is used to calculate the length of string. That's why we can use the len function. Stra is equals to Python. So print len into bracket str. It will give you the number of characters which are present in the string. So python, these are the 6 characters in that string. So it will give you the output like 6. Then list. Okay, the Python list creates a list of Python or string or numbers. The print list, it will give you the blank list. Then string ABCD, it will print list into string. Okay, it will print the ABCD. Tuple is also one of the type of list. So print list tuple 1, 2, 3, 4, 5. And list 1, 2, 3, 4, 5 also print list and list. It will show you the same output to that code. Then Python open function. Using that function, we can open the any Python file into the Python application. So that's why we can use the open function. So f equals to open into bracket python.txt. This syntax will be used when the file which will be present in the current directory, and when we have a situation where we have to open the file which will be stored in another location. In that situation, we are going to use a code like f is equals to open c Python directory and readme.txt. That is path of that file. So using that, we are going to print the code which will be stored into that file only in the read mode. We does not change or we does not edit that code in that file. Then the another one, this function is do mode. Do mode. This function is for both function. Here we can also divide that number, and mode, that is you can also calculate remainder of that function. So do mode function used to get remainder and quotient of 2 numbers. This function takes 2 numerical arguments and returns tuple. Both arguments are required the numeric. So both 2 arguments are we are going to pass in this function, and both arguments are very important and required to pass in that function. So here we are going to take another example like result equals to do mode 10, 2. So we can print the result. So output is like that 5, 0. So when we divide 10 by 2, it will give you the output like 5, and remainder when you divide the 2 by 10, that remainder is 0. Okay, the 2 argument passed and 2 argument will be returned by that function. Then filter. The filter in this function, we are going to filter the data, and we can take a specific value from that function or array or that string. So Python filter function is used to get the filter element. This function takes 2 arguments. First is a function and second is the iterable. The function returns the sequence of those elements of iterable object for which the function returns true values. The first argument can be none if the function is not available and returns the only one element, that is true. So let's see example. It is a very useful to take example to understand this concept. So Python filter function, def filter data x. If x is greater than 5, then return x. In result is equals to filter into bracket filter data 1, 2, and 6. Okay, print list result. So we can pass the value 1, 2, 3 into the
filter data. So it will check we can pass the first value 1, it does not return because x is not greater than 5. Then we can pass the value like 2, then x is greater than 5, no, 2 is not greater than 5. Then you can pass the value like 6. So value of x is 6. So x is greater than 5, then return x. It will return the value of x, that is 6. The output of this program is 6. See, the output of this program is 6. Then Python help function. If we have to any help from the Python or the compiler, we can take a function like help function. Python help function is used to get help related to the object passed during the call. It takes an optional parameter and returns the help information. If no argument is given, it shows the Python help console. It initially calls the Python's help function. Info equals to help and print info. So it will show you welcome to Python 3.5, the version name and help utility. The next function is minimum. It will give you the minimum value of the values, tuples and the list. So in that situation, we are going to use the minimum function. Python minimum function is used to get the smallest element from the collected data. This function takes two arguments. First is the collection and element, and second is the key, and returns the smallest element from the collection. So here we are going to take example like small is equals to minimum. We can pass the three values. Then also small 2 is equals to minimum. We can pass the float values. Then also we can take call the function like or a statement like print small and print small 2. It will show you the output like 325 in the first list, the smallest element, and 1000.25 is smallest element in the second list. Then Python set. Okay, in Python set is a built-in class, and this function is a constructor of this class. It is used to create a new set using the element passed during the call. It takes an iterable object and argument and returns the new set of object. Let's see how it will be used. So it will give the different set from that output. Result equals to set, it will be give the empty set. Result 2 is equals to set 1, 2. It will give you the 1 and 2 separately in the string format. So result 3 is equal to set Java T point. It will also give you the separate character, the separate function.